श्रीगोंदा तहसील कार्यालय, पंचायत समिती, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान, जगदंब फाउंडेशन आणि साऊ एकल महिला समिती श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमानं रत्नकमल मंगल कार्यालय येथे तालुक्यातील एकल महिलांसाठी आरोग्य शिबिर आणि रोजगार मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता। या उपक्रमाला तालुक्यातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तहसीलदार सचिन डोंगरे, गटविकास अधिकारी राणी फराटे, महिला आणि बालकल्याण अधिकारी खेतमाळीस, युथ अँड फाउंडेशनचे संस्थापक मोहन कांडेकर, महामानव बाबा आमटे संस्थेच्या शुभांगी झेंडे, तालुका आरोग्य अधिकारी डांगे, उमेद अभियान व्यवस्थापक राहुल साळवे, राहुल अडांगळे तसेच खांडगाव वडगुलचे सरपंच राम घोडके उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून साऊ एकल महिला समितीचे अध्यक्ष हेरंब कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केलं। तहसीलदार सचिन डोंगरे यांनी सांगितलं की या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळून त्यांचा लाभ घेता येईल। तसेच आरोग्य शिबिरातून महिलांना आवश्यक तपासण्या करून घेण्याची संधी मिळाली आहे। आधार कार्ड, विविध दाखले, संजय गांधी निराधार योजना आणि इतर शासकीय कामांसाठी तहसील कार्यालयामार्फत सर्वतोपरी मदत केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। हेरंब कुलकर्णी यांनी महिलांची उमेद आणि बचत गटांच्या माध्यमातून स्वावलंबी बनवण्याचं आवाहन केलं। शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसाय, अन्न प्रक्रिया, केटरिंग, शिवणकाम आदी व्यवसाय सुरू करून महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं। व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी धाडस, योग्य माहिती आणि सातत्य आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं। साऊ एकल महिला समिती राज्यभर महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असून महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी समिती नेहमी पाठीशी राहील असंही त्यांनी सांगितलं। श्रीगोंदा पंचायत समिती, वात्सल्य समिती आणि साऊ एकल महिला समिती यांच्या माध्यमातून आज श्रीगोंद्यामध्ये रोजगार प्रेरणा कार्यशाळा एकल महिलांसाठी आयोजित केली आहे। त्याला जोडून आम्ही सर्व तालुक्यांमध्ये जे आरोग्य शिबिर घेतोय ते आरोग्य शिबिरसुद्धा आज आम्ही याला जोडून घेत आहोत। तेव्हा एकाच वेळी महिलांना रोजगाराची प्रेरणा आणि त्यांच्या आरोग्याची काळजी अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे। असे कमी वेळेमध्ये आज 200पेक्षा जास्त महिला या कार्यशाळेला उपस्थित आहेत। साऊ एकल महिला समितीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही 70 तालुक्यांमध्ये काम करतो आणि या महिलांना वेगवेगळ्या शासकीय योजना मिळवून देणं, कागदपत्र मिळवून देणं, या महिलांच्या रोजगारासाठी प्रयत्न करणं अशा प्रकारचं काम आम्ही करतो। या ठिकाणी आज आमचे कार्यकर्ते आनंद झेंडे, विकास या सगळ्यांनी बाबा आमटे महामानव बाबा आमटे या संस्थेच्या वतीनं आम्ही या इथल्या साऊ एकल महिला समितीचं नियोजन केलेलं आहे। तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनीही या कार्यक्रमामध्ये असे चांगला सहभाग देऊन चांगलं नियोजन केलेलं आहे। आरोग्य शिबिरामध्ये त्यांना आज आपण आरोग्य तपासणीबरोबर या महिलांना आयुष्यमान भारत कार्ड ज्यांच्याकडनं ते त्यांना मिळवून देऊ। पण आमची भूमिका अशी आहे की एकल महिलेचं पुनर्वसन रोजगार हेच असू शकतं आणि म्हणून उमेदच्या माध्यमातून या महिलांचे जास्तीत जास्त रोजगार महाराष्ट्रामध्ये सुरू व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्न करतो। मला खात्री आहे की आज 200 महिलांमधल्या मोठ्या संख्येनं महिला एकल महिला रोजगार सुरू करू शकतील, त्याचा पाठपुरावा इथून पुढच्या काळात केला जाईल। माझं नाव शुभांगी चंद्रकांत गायकवाड, मी आजूच गावची आहे। हेरंब कुलकर्णी सरांच्या अध्यक्षतेखाली असलेली साऊ एकल महिला समिती या समितीमार्फत मी श्रीगोंदा तालुक्यातून एकल महिला सदस्य म्हणून काम करते। आजचा जो 23 फेब्रुवारीचा कार्यक्रम होता, हा कार्यक्रम घडवण्यासाठी आम्हाला म्हणजे खरंच आम्ही संधीची वाट पाहत होतो आणि आज तो दिवस आला आणि अक्षरशः महिलांचा प्रतिसाद पाहता खूप बरं वाटलं। अशा बऱ्याचशा महिला आहेत की ज्यांना उद्योगाविषयी किंवा विविध योजनांविषयी माहिती हवी असते परंतु त्यांना मार्गदर्शन मिळत नाही। मग अशा महिलांना माझं आव्हान आहे किंवा विनंती आहे की त्यांना कुठला व्यवसाय करायचा असेल किंवा काही शासकीय योजनांची माहिती हवी असेल किंवा त्यांच्या मुलांविषयी बालसंगोपन योजना आहे त्यांच्यासाठी, इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना आहे, संजय गांधी पेन्शन योजना आहे, या योजना माहीत आहेत परंतु त्यांचे नियम आपल्याला माहीत नाहीत। त्याची जर काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला अवश्य संपर्क करू शकता। आणि आजच्या कार्यक्रमामधून खरं तर आम्हाला खूप शिकायलाही मिळालं। एक सदस्य म्हणून काम करताना इतर महिलांचे अनुभव मला ऐकायला मिळाले। मी स्वतः या अनुभवातून गेलेले आहे आणि या अनुभव मी इतरांना शेअर केल्यामुळे त्यांना एक प्रकारचं मार्गदर्शन मला मिळालंय असं मला वाटतं। आणि पुन्हा एकदा मी विनंती करते की ज्या महिलांना व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांनी हक्काने, अगदी अवश्य हक्काने मला संपर्क करून कुठल्याही व्यवसायाविषयी जर माहिती हवी असेल तर मी त्यांना उमेदमार्फत माहिती उपलब्ध करून देण्याची स्वतः खात्री देते। आणि मला असं वाटतं की आपण एकल आहोत, विधवा आहोत ही
खंत न बाळगता अगदी उत्साहाने धैर्याने पुढे येऊन काहीतरी काम करावं अशी माझी इच्छा आहे. कारण आपलं दुःख आपण किती दिवस जरी कवटाळून बसलो तरी ते दुःख न संपणार आहे, ते शेवटी आपल्यासोबतच जाणार आहे. परंतु आपल्या मागं आपला परिवार आहे, त्या परिवारासाठी आपल्याला उभं राहायचं आहे. त्यामुळे खचून न जाता न रडता सगळ्यांनी धैर्याने पुढे येणं गरजेचं आहे. समाज जो आहे तो आज आपल्याला नावं ठेवेल, उद्या नावं ठेवेल, परंतु एक काळ असा येईल की जेव्हा तुम्ही या उद्योगाच्या माध्यमातून समोर याल तेव्हा तुम्ही एका समाजासाठी एक आदर्श असाल आणि असा आदर्श तुम्ही घडवावा अशी मला तुम्हाला विनंती आहे. या आरोग्य शिबिरात उपस्थित अनेक महिलांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले. येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे, श्रीगोंदा.